विधानसभेच्या निवडणुका आणि महाराष्ट्रामध्ये कुठे गेलो एक वेगळं वातावरण साधलं. तुला सगळ्यांना लोकसभेची निवडणूक आठवतात. देशामध्ये एक वेगळं चित्र होतं. देशाचे प्रधानमंत्री सगळीकडे जाऊन सांगत होते की 400च्या वर आमच्या जागा आहेत आणि त्यामुळे सवर्ण देशामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं. अनेक राजकीय पक्षाचे नेते निवडणूक लढवायला सुद्धा तयार आहेत. पण आम्ही लोक महाराष्ट्रामध्ये हेरत होतो. मला महाराष्ट्राच्या जनतेचा सूर हा वेगळा हे जाणवत होता. नेते हे त्यांचा निर्णय घेऊ शकतात, पण सामान्य कार्यकर्ता जो काही निर्णय घेतो पण त्याची बांधिलकी मतदाराची डायरेक्ट. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांचं मत त्यांच्या भावना ह्या वेगळ्या होत्या असा माझा अनुभव होता. त्यामुळे आपली निवडणुका मिळतात. आम्ही 3 पक्षांना एकत्र केले. उद्धव ठाकरेंचा पक्ष, काँग्रेसचा पक्ष आणि आपला जयंत पाटील यांच्या नेतृत्वाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आणि बसून आम्ही निकाल घेतले. माझ्या वाचण्यात त्यावेळेला आलं काही लोकांनी छापलं हे लोक सगळे बसलेत खरे, हाताचा मोठा मोजायचे सुद्धा यांचे लोक येणार नाही. पण आम्ही ठरवलं की नावे त्यांच्या कारण नाही, पण तरुण पिढी आणि सामान्य कार्यकर्ता याची सामान्य जनतेची नाळ तुटलेली नाही, ती कायम आहे. आणि त्यामुळे कुणी काही वेगळं ते यश आपल्याला काही लोकांनी छापलं हे लोक सगळे बसलेत खरे, हाताचा मोठा मोजायचे सुद्धा यांचे लोक येणार नाही. पण आम्ही ठरवलं की नावे त्यांच्या कारण नाही, पण तरुण पिढी आणि सामान्य कार्यकर्ता याची सामान्य जनतेची नाळ तुटलेली नाही, ती कायम आहे. आणि त्यामुळे कुणी काही वेगळं ते यश आपल्याला आणि जागा वाचून घेतल्या. 5 वर्षाच्या पूर्वी जी निवडणूक झाली होती त्यावर राष्ट्रवादीचे 4 लोक निवडून आले आणि काँग्रेसचा 1 निवडून आला. सर्व निवडणुकांचे 5, बाकी सगळे दुसऱ्या लोकांचे लोक होते. ही निवडणूक त्यामुळे आणखी अवघड असं समज होता. आणि माझी स्वतःची जी दृष्टी आहे महाराष्ट्रावर तिथं मला वेगळं चित्र दिसत. आणि जागा वाटून घेतल्या आणि जागा वाटून घेतल्याच्या नंतर तुम्ही बघितलं तुम्ही सगळ्यांनी कष्ट केले आणि तुमच्या कष्टाने जिथं 1 जागा काँग्रेसची होती आणि राष्ट्रवादीचे 4 होत्या तिथं 31 जागा आपल्याला निवडून आल्या. राष्ट्रवादीने फक्त 10 जागा निवडल्या, तसे 8 निवडले आणि त्याची तुम्ही एक निवडून आली. ही वाघांची लोक लोकांचं मत कार्यकर्त्यांच्या विचाराशी सहमत होणार होतं. आणि नेते जे होते ते आणि जनता यांच्यात अंतर होता आणि तसा निकाल कालच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळाला. बारामतीची निवडणूक तिच्याकडचं देशाचं लक्ष होतं. प्रधानमंत्र्यांच्या भाषण सगळेजण या निवडणुकीची चर्चा करत होते. असतील तेवढे सगळे मंत्री त्यांचे सरकारी त्यांनी बारामतीला भीती दिल्या. मोठ्या मोठ्या लोकांनी भाषणं केली आणि काही झालं की ही जागा मी जिंकणार अशी भावना
ही चर्चा केली. पण त्यांची काही भावना असली तर तुमच्यासारख्या लोकांची, कार्यकर्त्यांची, लोकांची बांधिलकी जी आहे तिचा फरक कोणी करू शकत नव्हता. आणि तोच निकाल तुम्ही लोकांनी कालच्या निवडणुकीमध्ये हा मोठा फरक. इंदापूरची चर्चा काय, बारामतीची चर्चा काय, या सगळ्या ठिकाणच्या चर्चा करून देशात होत्या. पण तुम्ही ठरवलं की तुम्ही चर्चा करायचा आम्ही आमचं काम करतो आणि न बोलता करतो. त्याचे काम तुम्ही लोकांनी केलं आणि मोठ्या वर्षाने मला आठवत नाही 26,000 इंदापूर आणि 1,58,000 वर्षांनी तुम्ही आपली जागा निवडून आणली. असं निवडणुका नसे आले वाचन बोलले. काही लोक असे असतात की आभाळाकडे उभं पाऊस पडेल का नाही असा अंदाज. असं काही लोकांना अंदाज आहे पाऊस पाणी व्यवस्थित होईल त्यावेळी साधिक असते. आपल्या वेळेची आस्था फेरून लोकांच्या मनामध्ये वाढली. आज खरं म्हणजे रोजचा माझा दिवस मोठा अडचणीचा असतो. सकाळी झोपेतनं उठल्याच्या नंतर कोणत्याही गावी जा, काल नगरला होतो, जामखेडला होतो, कर्जतला होतो, त्याच्या आदल्या दिवशी नाशिकला होतो, त्याच्या आदल्या दिवशी कराडला सातारला होतो, त्याच्या आदल्या दिवशी चिपळूणला रत्नागिरीला जातो. कुठेही गेलो की सकाळी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते जमतात, लोक जमतात आणि अपेक्षा करतात त्याच्यामध्ये काही चूक नाही, त्यांचा तो अधिकार. कुणाला संधी द्यावी, कुणाला देऊ नये याच्याबद्दलचा आग्रह करण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी केली तर त्यामध्ये काही चुकीचं नाही. आणि ठिकठिकाणी लोक आपले मत म्हणतात. पण लोकांचं एक खात्री झालेली आहे की उद्याचं महाराष्ट्राचं चित्र आपली जी आघाडी आहे तिच्याच हातात आहे. आणि काय वाटेल ते कसं करायला लागेल तर या निवडणुकात 100% जिंकायचा हा निकाल तुमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी केलेला आहे. आणि त्यामुळे चांगले निकाल लागतील याच्याबद्दल माझ्या मनात सरकार आहे. अशा उमेदवारांची संख्या वाढली, त्यांची काय करायचं, कसं करायचं आणि 3 लोकांची कमिटी केली. हे निवडणूक 3 पक्षाचे लोक एकत्र येऊन लढले. त्या 3 लोकांच्या कमिटीमध्ये राष्ट्रवादीकडनं जयंत चौहान, काँग्रेसकडनं नाना पटोले आणि शिवसेनेकडनं संजय गावडे. आणि या 3 लोकांना निर्णय घेण्याच्या शिफारस करण्याचा अधिकार दिला. त्यांनी एक आणखी कमिटी नेली आणि त्यांनी असं ठरवलं की प्रत्येक तालुक्यात जो इच्छुक असेल त्या संबंधीचा सर्वे स्वतंत्र यंत्रणेच्याकडे करायचा. आणि तो सर्वे करून घेताना जो उमेदवार इच्छुक आहे त्याला विचारायचं नाही. सामान्य कार्यकर्ते जे गावागावाचे पदाधिकारी म्हणजे कोणी फंच असेल, सरपंच असेल, सोसायटीचा चेअरमन असेल, दूध संस्थेचा पदाधिकारी असेल, अशा लोकांसोबत हे घेऊन त्यांचा सर्वे लोकांची भावना काय या संबंधीचा या कमिटीचा पुढे येईल. आणि नंतर कमिटी त्या उमेदवाराच्या उद्देशी शिफारस ही करतील आणि त्याचा निर्णय हा घ्यायचा. वेळचा असा आहे की हे सगळं काम येत्या 8 ते 10 दिवसात संपलं पाहिजे. पण त्यानंतर निवडणुका जाहीर होते. तुम्ही वाचलं असेल की गेले 2 दिवस निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात आहे आणि साधारणतः त्यांनी राजकीय पक्षाच्या चर्चा केल्या
आणि त्यातनं तुझ्या सारखाचे ठरवणारे तो त्यांचा अधिकार आहे. माझा स्वतःचा अंदाज आहे की साधारणतः 6 ते 10च्या दरम्यान ते तारखा घ्यायचे असते आणि त्या दिवशी ज्या दिवशी जाहीर करते त्या दिवशी आचारसंहिता सुरू आणि तिथं होतं एका आठवड्याच्या नंतर अर्ज घेण्याची सुरुवात होईल आणि साधारणतः मतदान हे 15 ते 20 नोव्हेंबर या तारखेच्या आसपास मतदानाची तारीख ही नक्की ठरवायची शक्यता आहे. आणि त्यामुळे आता सगळं जवळ आलेलं आहे. ही कमिटी त्याची बैठक आज 30 तारीख, उद्या फक्त 3 दिवस आहेत. त्या 3 दिवसाचे त्यांचं म्हणणं काय असेल ते मानतील आणि त्यानंतरचा निकाल त्या ठिकाणी घेतला जातो. आता हा 3 पक्षाचा निर्णय झाला. असा प्रश्न शिल्लक राहिला आपल्या पक्षात काय करायचं आणि आपल्या पक्षामध्ये ठिकठिकाणी लोकांचा अतिशय आग्रह वेगवेगळ्या प्रकारच्या उमेदवारांना संधी द्यावी. याच्यात 2-3 कॅटेगरी. काही लोक असे आहेत की त्यांनी कालच्या निवडणुकीमध्ये अतिशय मेहनत पक्षाच्या सत्तेची असा एक वर्ग. दुसरा एक वर्ग असा आहे की त्यांनी पक्षासाठी काम केलं पण नंतर दबाव आला आणि त्याच्यामुळे जरा इकडे तिकडे काही वेगवेगळी झाली आणि काही लोकांनी सरळ विरोध केला आणि ते चुकीचं आपल्याकडे वाटत आहे. आणि त्यामुळे सगळ्या प्रकारचे इच्छुक आज पक्षाकडे आहेत. या 3 प्रकारच्या इच्छुकांच्या संबंधीचं म्हणणं त्या कमिटी पुढे मानले जाईल आणि त्या संबंधीचा निकाल ते घेतील. ही आपली घराची पक्षाची भूमिका त्याच्यामध्ये राहणार. आपल्या जिल्ह्यामध्ये यावेळेला उमेदवारांची संख्या फार आहे. का एकदम संख्या वाढली त्याच्या पुढे जायची गरज नाही तुम्हाला वाटते आणि त्यामुळे असं संख्या वाढली नाही त्याचा परिणाम 2 झाले. एक, लोकांच्यात चर्चा सुरू झाली आणि कार्यकर्त्यांच्यात अस्वस्थता सुरू झाली. लोकांच्या चर्चा काय, तुमच्या माझ्यापेक्षा या देशाच्या लोकशाहीला सामान्य मतदार हा अधिक चांगला, तो माझ्यापेक्षा चांगला, तुमच्यापेक्षा चांगला, त्याला कळतं. तो बोलणं आहे पण त्याला कळतं. असा महाराष्ट्रात चर्चा ही आहे लोकांच्या मध्ये. काल पहिले हिंद्र होतं, आज हिंद्र काय काही झपक्या आवाजामध्ये लोकांच्या चर्चा आहे आणि ती चर्चा इंदापुरात सुद्धा यायचं माझं दिसतं. त्यामुळे ही झपक्या आवाजाची चर्चा कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारी चर्चा जी आहे त्याची नोंद नेते लोकांना घ्यावी लागेल आणि त्यातून निर्णय घ्यावा लागेल. मी तुम्हाला एवढंच सांगतो की जो काही निर्णय घेतला जाईल तो विचारून संघटनेचे, जिल्ह्याचे, तालुक्याचे अध्यक्ष, त्याच्यानंतरचे बाकीचे पदाधिकारी त्यांना विश्वासात घेऊन त्याचा निर्णय घेतला जाईल आणि तो निर्णय घेताना निवडून येण्याची क्षमता याच्यासोबत केली जाणार नाही. माझं स्वतःच जे असेसमेंट आहे निवडून येण्याच्या क्षमतेची संख्येची स्थिती इंदापूर तालुक्यात वेळीच नाही असं मला स्वतः वाटतं. इंदापूरची जनता सर्व लोकांच्या आहे, कार्यकर्त्यांचा तो सर्वांची आणि इंदापूर या तुमचा प्रतिनिधी तुमचं काम करण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहे ही चित्र या ठिकाणी घडेल याचा उद्देश माझ्या होण्यासारखा नाही. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. थोडं झाले काय आता पुणे जिल्ह्यात जागा आहे, दुसऱ्या तालुक्याचे कार्यकर्ते विषय की जागा आम्हालाच पाहिजे, सगळ्या जागा आम्हालाच पाहिजे. बाकीच्यांचा प्रचार करायचा काही ठिकाणी जागा द्या जातील पाहिजे. एका दिवशी जागा शिवसेने सुद्धा लागेल
जागा पाहिजे 40-16 18 जे आहे ते 18 तुम्ही 10 घ्या.